श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 5 जून हा दिवस या 4 राशींसाठी ठरणार टर्निंग पॉइंट. मंगळ गुरु पंचक योगामुळे झपाट्याने वाढणार बँक बॅलन्स आणि मिळणार प्रेम, प्रतिष्ठा आणि भरघोस यश. द्विक पंचांगानुसार 5 जून 2026 रोजी मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये 72 अंशाचा कोन तयार होईल, ज्यामुळे पंचक योग निर्माण होईल. या योगाचा प्रभाव सकाळी 10:29 पासून सुरू होण्याची आणि त्यानंतरही सुरू राहण्याची शक्यता आहे. जून 2026 मध्ये मंगळ आणि गुरु यांच्यातील या विशेष योगाच्या निर्मितीमुळे शुभ संकेत मिळत आहेत. विशेषतः करिअर, आर्थिक आणि नातेसंबंधाशी संबंधित बाबींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या योगाच्या निर्मितीमुळे विशिष्ट कालावधी आणि राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे. चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यशाली राशी. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जय घोष करा. सर्वप्रथम आहे मिथुन राशी. 5 जून 2026 रोजी निर्माण होणारा मंगळ गुरु पंचक योग मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा 2 ग्रहांमध्ये 72 अंशाचा कोन तयार होतो तेव्हा या विशेष पंचक योगाची निर्मिती होते. हा योग 5 जून रोजी सकाळी 10:29 पासून प्रभावी होणार असून यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्याला एक सकारात्मक कलाटणी मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला नवीन प्रकल्प किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल. या काळात तुमचे राशी स्वामी बुधदेव अनुकूल स्थितीत असल्याने तुमची संवाद शैली प्रभावी ठरेल. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याऐवजी एका ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास मोठी यशप्राप्ती होईल. या योगामुळे मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक बाजू प्रचंड मजबूत होईल. जुनी रखडलेली कामे पूर्ण होऊन अडकलेला पैसा परत मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि पैशांची चणचण दूर होऊन मानसिक शांतता लाभेल. गेल्या काही दिवसांपासून चाललेला मानसिक ताण कमी होईल. मित्रांसोबत आणि कुटुंबांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि वैयक्तिक आयुष्यातील जुने वाद संपुष्टात येतील. तुमचे आरोग्य सामान्यतः स्थिर आणि चांगले राहील. तुमची ऊर्जा वाढल्याचे तुम्हाला जाणवेल, ज्यामुळे तुम्ही कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व्यवसायातील अडथळे दूर होऊन भरघोस यश मिळवण्यासाठी तुम्ही स्वामी सेवा ही श्रद्धेने केल्यास अशक्य गोष्टीही शक्य होतात. तुमच्या दुकानात, ऑफिसमध्ये किंवा घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या नामाचा किमान 3 माळी 324 वेळा जाप करा. रोज जेवण झाल्यावर किंवा सवड मिळेल तेव्हा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या 3 अध्यायांचे वाचन करा. उदाहरणार्थ पहिल्या दिवशी 1, 2, 3, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 याप्रमाणे 21 दिवसात एक पारायण पूर्ण होते. रोज सकाळी दुकानाचा किंवा व्यवसायाचा दरवाजा उघडल्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. स्वामींची अक्कलकोटची विशेष धूप किंवा उदबत्ती दाखवून ती धुरी पूर्ण दुकानात फिरवा. यामुळे दुकानातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि गिऱ्हाईक वाढते. व्यवसायाच्या ठिकाणी रोज सकाळी स्वामी तारक मंत्र निशंक होई रे मना मोठ्या आवाजात किंवा ऑडिओ प्लेअरवर लावा. यामुळे वास्तूतील अडथळे दूर होतात. शक्य असल्यास वर्षातून एकदा किंवा व्यवसायाच्या सुरुवातीला अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या समाधीचे दर्शन घ्या आणि तिथे खडीसाखर व नारळ अर्पण करा. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे कष्ट करा. स्वामी तुमच्या व्यवसायाला नक्कीच बरकत देतील. या शुभ योगाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी 5 जून रोजी बुधवार आणि या शुभ दिनी भगवान गणेशाची पूजा करून त्यांना दुर्वा अर्पण करा. ओम बुद्धाय नमः या मंत्राचा जाप करा. शक्य असल्यास गरजू लोकांना हिरवे मूग किंवा हिरवे कपडे दान करा. 5 जून रोजी निर्माण होणाऱ्या मंगळ गुरु पंचक योगामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना कर्ज आणि आर्थिक विवंचनेतून मोठी मुक्ती मिळण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाच्या विळख्यात अडकला असाल तर या काळात
धनलाभाचे मार्ग मोकळे झाल्याने कर्ज फेडणे सोपे होईल. भूतकाळात कोणाला दिलेले पैसे किंवा व्यवसायात अडकलेली रक्कम अचानक परत मिळू शकते. यामुळे तुम्ही तुमचे देणे चुकवू शकाल. जर तुम्हाला व्यवसाय वाढण्यासाठी किंवा घरासाठी नवीन कर्ज हवे असेल तर या काळात तुमचे प्रयत्न यशस्वी होऊन बँक लोन सहज मंजूर होऊ शकते. हा काळ पैसे मिळवून देणारा असला तरी 5 जून रोजी कोणालाही घाईघाईत नवीन मोठे कर्ज देणे किंवा वैयक्तिक कारणासाठी नवीन कर्ज अंगावर घेणे टाळावे. 5 जून रोजी निर्माण होणाऱ्या मंगळ गुरु पंचक योगामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींच्या लग्न आणि वैवाहिक जीवनात अतिशय सकारात्मक बदल घडून येतील. ज्या तरुण तरुणींचे लग्न जमत नव्हते त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. जुने विवाहविषयक अडथळे दूर होऊन 5 जून नंतर नवीन आणि योग्य स्थळे येण्यास सुरुवात होईल. विवाहित व्यक्तींच्या आयुष्यातील जुने वाद आणि गैरसमज मिटतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट आणि प्रेमळ बनेल. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश किंवा धनलाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि लग्न करू इच्छित असाल तर कुटुंबांशी संवाद साधण्यासाठी हा काळ उत्तम आहे. घरच्यांचा होकार मिळण्याची शक्यता वाढेल. 5 जून रोजी सकाळी स्नान करून ऋणमोचक मंगलस्त्रोत किंवा हनुमान चालिसाचा पाठ करा. यामुळे कर्जाचा बोजा लवकर कमी होतो. मंगळवारी किंवा 5 जून रोजी गरजू व्यक्तीला लाल मसूर डाळ किंवा तांब्याचे भांडी दान करा. ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा. यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात. मंगळवारी किंवा शुभ योगाच्या दिवशी कोणालाही नवीन कर्ज देऊ नका, अन्यथा ते पैसे परत मिळण्यास अडचण येतात. या योगात गुरुग्रहाचा प्रभाव असल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा करा. त्यांना पिवळी फुले आणि हळद अर्पण करा. शक्य असल्यास 5 जून रोजी किंवा गुरुवारी केळीच्या झाडाला जल अर्पण करून तिथे तुपाचा दिवा लावावा. 5 जून 2026च्या मंगळगुरु पंचक योगामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती प्रचंड मजबूत आणि प्रगतिकारक होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी धनलाभाचा सुवर्ण काळ ठरू शकतो. जुनी रखडलेली कामे मार्गी लागल्याने किंवा गुप्त धन, लॉटरी किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरी मिळून पगारवाढ होईल. व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांसाठी हा काळ तेजीचा राहील. नवीन डील किंवा करारामधून मोठा आर्थिक नफा मिळेल. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा सोन्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हा योग अत्यंत शुभ आहे. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा परतावा देईल. उत्पन्नाचे मार्ग वाढल्यामुळे तुमची बँक बॅलन्स वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होईल. या काळात तुमची आर्थिक बाजू बळकट होत असली तरी 5 जून रोजी कोणालाही घाईघाईने हस्तलिखित कराराशिवाय मोठे कर्ज किंवा उसने पैसे देणे टाळा. मंगळ गुरु पंचक योगादरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शेअर बाजार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत विचारपूर्वक पावले टाकण्याचा हा काळ आहे. या काळात ग्रहांची स्थिती तुम्हाला नफा मिळवून देणारी असली तरी काही गोष्टी कटाक्षाने टाळणे गरजेचे आहे. गुरुग्रहाच्या प्रभावामुळे बँकिंग, विमा आणि फायनान्स क्षेत्रातील शेअर्स उत्तम परतावा देऊ शकतात. मिथुन राशीच्या स्वामी बुध असल्याने तंत्रज्ञान, IT आणि टेलिकॉम क्षेत्रातील शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. जर तुम्ही मजबूत फंडामेंट असलेल्या कंपन्यांमध्ये किंवा म्युच्युअल फंडद्वारे दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर हा योग तुम्हाला भविष्यात प्रचंड श्रीमंत बनवू शकतो. मंगळ गुरु पंचक योग मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा जुन्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली आणि भाग्यवान ठरणार आहे. गुरुग्रहाची दृष्टी तुमच्या व्यापारी बुद्धीला तीक्ष्ण करेल. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आराम आणि सुलभतेने भरलेला असण्याची शक्यता आहे. मित्रांसह वेळ घालवल्याने तुमचा मूड चांगला होईल आणि तणावाची पातळी कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. तुमचे आरोग्यही स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या कामावर केंद्रित केले पाहिजे. हे गोचर मिथुन राशीसाठी भाग्यवान दिवस का निर्माण करेल. यावेळी तुम्हाला भाग्याची साथ मिळेल, ज्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यावसायिकांना विस्ताराच्या संधी मिळतील. काही जातकांना
परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. मिथुन राशीचे गणपती हे त्यांचे आराध्य दैवत आहे आणि तुमच्या राशीत शुक्र, गुरु आणि चंद्र यांच्या त्रिग्रहीय संयोग होत आहे. या संयोगामुळे तुम्हाला गणपतीचा आशीर्वाद मिळू शकतो. तुमच्यामध्ये एक सकारात्मक आत्मविश्वास निर्माण होईल जो कदाचित एखाद्या ध्यासाच्या पातळीवर पोहोचेल. तुम्ही अत्यंत आव्हानात्मक कामे देखील धैर्याने हाताळू शकाल. तुमचे व्यवस्थापक तुमच्या कामावर अत्यंत खुश असतील. यामुळे तुमच्या पगारात अनपेक्षित वाढ होऊ शकते. व्यवसायात तुमचा एखादा पूर्वीचा महत्त्वाचा ग्राहक तुमच्याकडे परत येऊ शकतो. तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक ओघ वाढेल. तुमच्या मुलांना उत्कृष्ट शैक्षणिक निकाल मिळतील ज्यामुळे परिसरात तुमची प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थी सराव परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवतील. जुनाट ॲलर्जीपासून आराम मिळेल. एखाद्या गरीब व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना भोजन देणे किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने तुमचा गुरुग्रह चमत्कारिकरित्या बलवान होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने अत्यंत खास मानला जात आहे. शनिदेवांच्या कृपेने नवीन नोकरीची संधी मिळू शकते. अनेकांना मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळेल. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तणाव कमी होईल आणि कोर्ट कचेरी किंवा वादविवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. बुध तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात गोचर करणार आहे. हा भाव धनवाणी आणि कुटुंबांशी संबंधित मानला जातो. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यात गोडवा आणि प्रभाव वाढू शकतो. संवाद कौशल्याच्या जोरावर तुम्ही मोठ्या डील्स किंवा महत्त्वाचे प्रोजेक्ट्स मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. नवीन लोकांशी संपर्क वाढू शकतो आणि त्यातून भविष्यात फायदेशीर संधी निर्माण होऊ शकतात. या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. नवीन घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग जुळून येऊ शकतात. भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतूनही लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहू शकते. घरातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवता येईल. मात्र आईच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये दुर्लक्ष करू नये. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ नेटवर्किंग आणि नवीन संधींचा आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला नवीन ग्राहक किंवा भागीदार मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. त्यामुळे पुढील पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. थांबलेले काम हे पूर्ण झाल्याचे लक्षण आहे. सूर्य थेट मिथुन राशीत प्रवेश करीत असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. व्यक्तिमत्वात आकर्षण वाढू शकते. लोक तुमच्या बोलण्याकडे अधिक लक्ष देऊ शकतात. कार्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळू शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. काहींना परदेशाशी संबंधित कामातून फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा विस्ताराचे संकेत मिळू शकतात. आर्थिक स्थिरता वाढू शकते आणि खर्चावर नियंत्रण येण्याची शक्यता आहे. या काळात समाजात मान सन्मान वाढू शकतो. मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये तुमचं मत महत्त्वाचं ठरू शकतं. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही ज्योतिष अभ्यासक व्यक्त करीत आहेत 1 जूनला गुरु त्याच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत प्रवेश करणार आहे. हा राशीबदल आर्थिकदृष्ट्या खूप लाभदायक ठरेल. 15 जूनपर्यंत असलेला अधिक महिना नव्या बदलांची नांदी असेल. विद्यार्थी वर्गाने सुरुवातीपासूनच अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. अभ्यासाशिवाय क्रीडा आणि कला क्षेत्रातही आपली छाप उमटवाल. नोकरी व्यवसायात होतकरू उमेदवार विशेष प्रगती करतील. वरिष्ठ आणि कनिष्ठ मंडळी यांच्यात योग्य समन्वय साधाल. विवाह उत्सुक मुलामुलींना आपल्या अटीत बसणारा जोडीदार लवकरच सापडेल. त्यानंतर आहे सिंह राशी. 5 जून 2026 रोजी निर्माण होणारा मंगळ गुरु पंचक योग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय सकारात्मक आणि प्रभावशाली ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा 2 ग्रहांमध्ये 72 अंशाचा कोन तयार होतो तेव्हा या विशेष पंचक योगाची निर्मिती होते. हा योग 5 जून रोजी सकाळी 10:29 प्रभावी होईल. या काळात तुमची संवादशैली प्रचंड सुधारेल. तुम्ही तुमच्या शब्दांनी आणि विचारांनी लोकांना प्रभावित करू शकाल. कामाच्या ठिकाणी किंवा समाजात इतरांशी संवाद साधताना सलोखा वाढेल आणि लोक तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याने
तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक ठळकपणे समोर येतील. नवीन योजनांवर काम करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. हा योग आर्थिक दृष्टीने चांगला असला तरी 5 जून रोजी सिंह राशीच्या लोकांनी अतिउत्साहात किंवा घाईघाईत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नये. 5 जून 2026च्या मंगळ गुरु पंचक योगामुळे सिंह राशीच्या व्यक्तींच्या लग्न आणि प्रेम जीवनांमध्ये संवादाचे नवे पर्व सुरू होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील. ज्या सिंह राशीच्या तरुण तरुणींचे लग्न बऱ्याच काळापासून जमत नव्हते त्यांच्यासाठी हा योग अनुकूलता घेऊन येईल. 5 जून नंतर योग्य आणि चांगल्या घराण्यातून विवाहाचे प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. विवाहित लोकांच्या आयुष्यात जर काही मतभेद चालू असतील तर ती या काळात संवादाच्या माध्यमातून मिटतील. तुमची बोलण्याची पद्धत जोडीदाराला प्रभावित करेल आणि नात्यात पुन्हा जवळीक निर्माण होईल. जर तुम्ही कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असाल तर लग्नासाठी घरच्यांशी बोलण्यास हा काळ उत्तम आहे. तुमच्या स्पष्ट आणि प्रभावी मांडणीमुळे कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती लग्नाला मंजुरी देऊ शकतात. सिंह राशीचा स्वभाव काहीसा गर्विष्ठ किंवा तापट असू शकतो. या योगादरम्यान लग्नाची बोलणी करताना किंवा जोडीदाराशी बोलताना अहंकार बाजूला ठेवून शांतपणे संवाद साधा, अन्यथा बनत आलेली गोष्ट पुन्हा बिघडू शकते. 5 जून रोजी किंवा दर गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला हळद आणि पिवळे फूल अर्पण करा. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी रोज किंवा गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करा. 5 जून 2026च्या मंगळ गुरु पंचक योगामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना कर्ज मिळण्यात किंवा जुने कर्ज फेडण्यात संवादाच्या माध्यमातून मोठे यश लाभेल. ग्रहांची ही स्थिती कर्जविषयक बाबींमध्ये संमिश्र पण नियंत्रण देणारी ठरेल. जर तुमचे बँकेशी किंवा एखाद्या व्यक्तीशी कर्जाच्या पैशांवरून वाद सुरू असतील तर या काळात तुमच्या प्रभावी संवाद शैलीमुळे समोपचाराने तोडगा निघेल. जर तुम्हाला घर, गाडी किंवा व्यवसायासाठी नवीन कर्जाची अत्यंत गरज असेल तर तुमचे अर्ज मंजूर होतील आणि कागदपत्रांची कामे वेगाने पुढे सरकतील. कर्जाचे हप्ते कमी करण्यासाठी किंवा व्याजदर कमी करण्यासाठी बँकेशी बोलणी करण्यास हा काळ उत्तम आहे. हा योग संवाद वाढवणारा असला तरी सिंह राशीच्या लोकांनी 5 जून रोजी केवळ वैभवासाठी आणि केवळ दिखाव्यासाठी नवीन मोठे कर्ज अंगावर घेणे पूर्णपणे टाळावे. 5 जून रोजी किंवा दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा किंवा बजरंग बाणचा पाठ करा. लाल रंगाच्या गाईला गूळ आणि गहू खाऊ घाला, यामुळे कर्जाची संकट लवकर दूर होते. 5 जून 2026चा मंगळ गुरु पंचक योग सिंह राशीच्या व्यक्तींना व्यवसायात मोठी झेप घेण्याची आणि नवीन धोरणे आखण्याची उत्तम संधी देईल. सिंह राशीच्या जन्मजात नेतृत्व गुण या काळात अधिक प्रभावी ठरेल, ज्यामुळे व्यावसायिक संबंध मजबूत होतील. जर तुम्हाला व्यवसायाचा विस्तार करायचा असेल किंवा नवीन शाखा उघडायची असेल तर 5 जून रोजी त्याची रणनीती आखणे अत्यंत शुभ ठरेल. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या कर्मचाऱ्यांशी आणि भागीदारांशी बोलताना राग किंवा उद्दामपणा टाळावा. तुमची नम्र वाणीच तुम्हाला मोठा नफा मिळवून देईल. 5 जून रोजी व्यवसायासाठी अचानक मोठा आणि अनपेक्षित खर्च किंवा कोणाच्या सांगण्यावरून नवीन मोठी गुंतवणूक करणे टाळा. 5 जून रोजी किंवा दर गुरुवारी तुमच्या ऑफिस किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडा आणि स्वस्तिक काढा. व्यवसायाच्या ठिकाणी दररोज कनकधारा स्त्रोत किंवा श्री सूक्तचा पाठ करा, यामुळे लक्ष्मीची कृपा कायम राहते. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा योग सकारात्मक प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. तुमची संवाद शैली सुधारेल, ज्यामुळे तुम्ही इतरांशी प्रभावीपणे संवाद साधू शकाल आणि अधिक सहकार्य वाढू शकाल. तथापि तुम्ही सावधगिरीने आणि विवेकबुद्धीने पुढे गेले पाहिजे. योग्य विचार न करता कृती केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमचे प्रेमजीवन संतुलित राहण्याची शक्यता आहे आणि तुमच्या नात्यांमध्ये सुसंवाद आणि गोडवा टिकून राहील. तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप अनुकूल असणार आहात. आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात सकारात्मक परिणाम दिसतील. या काळात तुमच्या मेहनतीला फळ मिळू शकते आणि उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सर्वसाधारणपणे चांगला असण्याची शक्यता दिसते आहे. सिंह राशीत जन्मलेल्या व्यक्तींना भाग्य लाभण्याची दाट शक्यता आहे. केतूचा प्रभाव तुमच्या राशीवर सर्वात तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या इच्छित प्रवासाला किंवा सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता असे संकेत आहेत. या काळात तुमचे मित्रासोबतचे संबंधही अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. राहूचे गोचर तुमच्या राशीच्या 6ष्ठ स्थानात होणार आहे
यामुळे राहूच्या या गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांना आपले कार्य करणे सोपे होताना दिसेल. तसेच तुम्ही ज्या गोष्टींसाठी अपार कष्ट व प्रयत्नावर टिकून असाल त्यातून तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये खूप काळापासून दुरावा असेल तर तो आता हळूहळू कमी होऊ लागेल. कौटुंबिक वातावरण चांगले होईल. आपापसात प्रेम वाढेल. तुम्ही नोकरी व्यवसायात सहज यश मिळवा. याच काळात अनेक ठिकाणी भटकंतीही करता येतील. रोहिणी नक्षत्रात सूर्याचे भ्रमण सिंह राशीत दशम भावात झाले आहे. त्यामुळे हे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक लाभ आणि पदोन्नती मिळू शकते. तसेच समाजात मान सन्मान वाढेल. जे नोकरी शोधत आहेत त्यांना त्यांच्या कौशल्यातून फायदा होईल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता असेल आणि व्यावसायिक लाभाच्या संधीही मिळू शकतात. प्रवासाची योगही राहील. नोकरीत वातावरण सकारात्मक राहील. तुम्ही आर्थिकदृष्ट्या संतुलित राहाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या गरजा देखील पूर्ण करू शकाल. जर तुम्हाला काही काळापासून तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली नसेल तर आता तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवू शकाल. सूर्य हा या राशीचा स्वामी ग्रह असल्याने या राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा राहणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता अधिक मजबूत होईल. व्यवसायाचा मोठा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल मानला जात आहे. समाजात मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. ज्ञानाचे नवीन स्रोत खुले होण्याची शक्यता आहे आणि दीर्घकाळ रखडलेली कामे गतीने पूर्ण होऊ शकतात. अचानक धनलाभही होऊ शकतो ज्यामुळे आर्थिक बळ मिळेल. गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये लाभाचे संकेत आहेत आणि भविष्यात घेतलेला एक सुज्ञ निर्णय फायदेशीर ठरू शकतो. सूर्याचा हा गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी ऊर्जा आणि यश घेऊन येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि कौशल्य वरिष्ठांच्या नजरेत येऊ शकते. पदोन्नती, पगारवाढ आणि प्रतिष्ठित प्रकल्प मिळण्याचे योग जुळून येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते. जुने व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. काहींना अचानक मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून सकारात्मक परिणाम दिसू शकतात. सामाजिक क्षेत्रातही तुमचा प्रभाव वाढू शकतो. लोक तुमचे नेतृत्व स्वीकारू शकतात. कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा वाढू शकतो आणि एखादी आनंदाची बातमी घरात उत्साह निर्माण करू शकते. मानसिक ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढण्याची ही शक्यता आहे. 1 जूनला गुरु कर्क राशीत प्रवेश करणार आहे. आपल्यासाठी गुरुबल कमजोर असले तरी गुरु त्याच्या उच्च राशीतून भ्रमण करत असल्याने आपणास सहाय्यकारीच असेल. विद्यार्थी वर्ग आपले नेतृत्व गुण सर्वांसमोर सादर करेल. उत्तम योजना राबवून सर्वांना त्यात समाविष्ट करून घ्याल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेचा लाभ होईल असे व्यवहार कराल. असे निर्णय घ्याल. विवाह उत्सुक मंडळींनी थोडा धीर धरावा पण वधूवर संशोधन सुरूच ठेवावे. विवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे अतिरिक्त ओझे पेलावे लागेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूक आता बक्कळ पैसे मिळवून देईल. समजूतदारपणे नवी गुंतवणूक कराल. घराबाबत मतभेद वाद वरून वास्तू पाहणार नाही. समविचाराने जे होईल ठरेल ते लाभकारकच असेल. वटपौर्णिमेचा दिवस आनंदी, उत्साही आणि विशेष फायद्याचा ठरेल. त्यानंतर आहे धनुराशी. 5 जून 2026 रोजी निर्माण होणारा मंगळ गुरु पंचक योग धनुराशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत भाग्यवान, यशोदायी आणि आध्यात्मिक प्रगती घडवून आणणारा ठरेल. धनुराशीचा स्वामी स्वतः गुरुग्रह आहे. त्यामुळे या योगाचा सर्वात मोठा आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर पाहायला मिळेल. हा योग 5 जून रोजी सकाळी 10:29 प्रभावी होणार आहे. गेल्या काही काळापासून रखडलेली तुमची कामे आता अचानक वेगाने पूर्ण होऊ लागतील. नशिबाची पूर्ण साथ लाभेल. आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याकडे कल वाढेल ज्यामुळे मन अत्यंत प्रसन्न आणि शांत राहील. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ सुवर्णकाळ ठरेल. स्पर्धा परीक्षेत किंवा उच्च शिक्षणात मोठी यशाची संधी मिळेल. जर तुम्ही परदेशात नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न करत असाल तर 5 जून नंतर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत बदली किंवा पदोन्नतीचे योग आहेत. तुमची आर्थिक बाजू अत्यंत मजबूत होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि धार्मिक किंवा शुभ कार्यांवर पैसा खर्च होईल जो तुम्हाला मानसिक समाधान देईल. जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा उच्च पातळीवर असेल. नियमित योगासने केल्यास अधिक फायदा होईल. 5 जून 2026चा मंगळ गुरु पंचक योग धनुराशीच्या व्यक्तींसाठी विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने अत्यंत शुभ, पवित्र आणि मंगलमय ठरणार आहे. धनुराशीचा स्वामी स्वतः गुरु असल्याने विवाह कार्यात ग्रहांची
पूर्ण अनुकूलता लाभेल. ज्या तरुण तरुणींच्या विवाहाची बोलणी दीर्घकाळापासून रखडली होती किंवा काही ना काही अडथळे येत होते, ते अडथळे आता दूर होतील. 5 जून नंतर अत्यंत योग, सुसंस्कृत आणि मनासारखा जोडीदार मिळण्याचे प्रबळ योग आहेत. अनेक दिवसांचे प्रयत्न यशस्वी होऊन या काळात तुमचे लग्न नक्की होऊ शकते किंवा साखरपुडा ठरण्याची दाट शक्यता आहे. विवाहित व्यक्तींच्या आयुष्यात जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. जर काही जुने मतभेद असतील तर ते संपून परस्परांबद्दल आदर आणि प्रेम वाढेल. दोघे मिळून एखाद्या धार्मिक प्रवास किंवा सहलीचे नियोजन करू शकता. प्रेम संबंधांचे रूपांतर विवाहात करण्यासाठी घरच्यांशी बोलण्यास हा काळ सर्वोत्तम आहे. पालकांचा आशीर्वाद आणि संमती सहज मिळेल. 5 जून रोजी किंवा दर गुरुवारी मंदिरात जाऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला नारळ आणि पिवळे पेढे अर्पण करा. दररोज किंवा गुरुवारी ओम बृहस्पती नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा. विवाहाची बोलणी करायला जाताना खिशात किंवा पर्समध्ये पिवळा रुमाल ठेवा. 5 जून 2026चा मंगळ गुरु पंचक योग धनुराशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक समृद्धी, प्रगती आणि बँक बॅलन्स वाढवणारा ठरेल. तुमचा राशीस्वामी गुरु स्वतः संपत्तीचा कारक असल्याने या काळात तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल. अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे अचानक परत मिळतील. एकापेक्षा जास्त माध्यमातून उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन अधिकार, मोठी पदे किंवा मोठ्या पगारवाढीची गोड बातमी मिळू शकते. जर तुम्ही भूतकाळात शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा सोन्यामध्ये पैसे गुंतवले असतील तर या काळात त्यातून मोठा परतावा मिळेल. जमीन, घर, दुकान किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. या काळात केलेली मालमत्तेची गुंतवणूक भविष्यात दुप्पट नफा देईल. मंगळ गुरु पंचक योग धनुराशीच्या व्यक्तींसाठी शेअर मार्केटमध्ये मोठी आर्थिक प्रगती आणि नफा मिळवून देणारा ठरेल. धनुराशीचा स्वामी गुरु हा वृद्धीचा कारक आहे, त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक फायदा देऊ शकतात. गुरुग्रहाच्या प्रभावामुळे बँकिंग क्षेत्र, मोठ्या फायनान्स कंपन्या आणि इन्शुरन्स क्षेत्रातील शेअर्स उत्तम परतावा देऊ शकतात. एज्युकेशन, टेक कंपन्या, लॉजिस्टिक आणि वाहतूक क्षेत्राशी संबंधित शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते. सोन्यामध्ये किंवा कमोडिटी मार्केटमध्ये केलेली सुरक्षित गुंतवणूक फायदेशीर ठरेल. हा काळ म्युच्युअल फंड किंवा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन दीर्घकाळासाठी ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे. मंगळ गुरु पंचक योग धनुराशीच्या व्यक्तींना राजकारणात मोठे पद, प्रतिष्ठा आणि प्रचंड यश मिळवून देणारा ठरेल. धनुराशीचा स्वामी गुरु हा सल्लागार आणि मार्गदर्शकाचा कारक आहे, तर मंगळ हा नेतृत्व आणि ऊर्जेचा कारक आहे. त्यामुळे हा योग तुमच्या राजकीय कारकिर्दीला एक नवी आणि मोठी दिशा देईल. पक्षाकडून किंवा संघटनेकडून तुम्हाला एखादे मोठे पद, तिकीट किंवा महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. तुमची रणनीती आणि निर्णय घेण्याची क्षमता अचूक ठरेल. जनमानसात आणि पक्षात तुमचे वजन वाढेल. वरिष्ठ नेते तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. तुमच्या प्रभावी भाषणामुळे तुम्ही मतदारांना आणि विरोधकांना सहज आकर्षित करू शकाल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे तुमची लोकप्रियता वाढेल. सामान्य जनतेचा पाठिंबा आणि विश्वास तुम्हाला लाभेल. जर तुम्ही एखाद्या राजकीय युतीसाठी किंवा वाटाघाटीसाठी मध्यस्थी करत असाल तर त्यात तुम्हाला मोठे यश मिळेल. या काळात नशीब पूर्णपणे सोबत असले तरी अति आत्मविश्वासाच्या भरात विरोधकांना कमी लेखू नका. तुमचे यश पाहून पक्षांतर्गत किंवा बाहेरील काही लोक तुमच्या विरोधात गुप्त कारस्थाने रचू शकतात. त्यामुळे आपल्या योजना पूर्णपणे उघड करू नका. 5 जून रोजी किंवा दर गुरुवारी कपाळावर हळद किंवा केशराचा टिळक आवर्जून लावा. दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा आणि आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. यामुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड यश आणि सत्ता मिळते. मंगळ गुरु पंचक योग धनुराशीच्या व्यक्तींचे नशीब पूर्णपणे पालटून टाकणारा ठरेल. धनुराशीचा स्वामी स्वतः गुरु असल्याने आणि त्याला मंगळाची ऊर्जा मिळाल्यामुळे तुमचे भाग्य 90% जास्त अनुकूल राहील. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून जी कामे अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन अडकत होती ती आता 5 जून नंतर नशिबाच्या जोरावर अचानक आणि वेगाने पूर्ण होतील. नोकरी, व्यवसाय किंवा राजकारणात तुम्हाला कोणतीही मोठी धडपड न करता अचानक उत्तम संधी समोरून चालून येतील. एखादे मोठे संकट किंवा न्यायालयीन वाद सुरू असतील तर नशिबाच्या साथीने निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. तुमचे मन धार्मिक आणि सामाजिक कार्यात अधिक रमेल. एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे योग येतील. या काळात तुम्हाला एखाद्या मोठ्या गुरूंचे, साधूंचे किंवा आध्यात्मिक व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळेल. नशीब सोबत आहे म्हणून हात लावून बसू नका. लक्षात ठेवा, ग्रहांची अनुकूलता केवळ तुमच्या कष्टाला दुप्पट फळ देऊ शकते.
त्यामुळे कर्म करत राहा. दररोज सकाळी घराबाहेर पडताना आपल्या मातापिता आणि घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. गुरुग्रहाच्या शुभतेसाठी कपाळावर हळदीचा टिळक लावा. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा काळ स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. तुमच्या योगदानाचा आणि कल्पनांचा सकारात्मक परिणाम तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात दिसून येईल. तुमची सार्वजनिक प्रतिमा आणि प्रतिष्ठा अधिक मजबूत होईल. या काळात तुम्हाला नवीन कौशल्य किंवा ज्ञान मिळवण्याची संधी मिळू शकते, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीत तयार झालेला त्रिग्रही योग तुमच्या 7व्या घराला दिवाळीप्रमाणे प्रकाशित करत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक स्थिर क्षेत्राला गती मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनातील गेल्या अनेक वर्षांचे मौन भंगेल. तुमचा जीवनसाथी तुम्हाला अचानक अशी प्रशंसा करेल ज्याची तुम्हाला नितांत गरज होती. तुमच्या नात्यात जिव्हाळा निर्माण होईल. प्रेमी उगल सुट्टीवर जाऊ शकतात. परदेशातील एक व्यावसायिक करार मोठ्या आर्थिक लाभाचे संकेत देईल. हा पैसा तुमच्या स्टार्टअपची दिशा बदलून टाकू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन पदासाठी आदेश मिळू शकतात. यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. कोणत्याही सायबर गुन्हेगारी किंवा फसवणुकीच्या प्रकरणात तुमचा डिजिटल पुरावा निर्णायक ठरेल, ज्यामुळे तुमच्या बाजूने निकाल लागेल. विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी मिळतील, ज्यामुळे त्यांना थेट नोकरीच्या संधी मिळतील. कुटुंबातील सदस्याच्या किडनी किंवा मधुमेहाच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येईल. धनुराशीच्या नोकरदार व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळू शकते. कामासंबंधी प्रवास फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत घालवलेला आगामी काळ आनंददायी असेल. धनुराशीच्या लोकांसाठी शनिदेवांचे नक्षत्र परिवर्तन आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरू शकते. उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच बचत करण्यातही यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जात आहे. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल, मानसिक समाधान मिळेल आणि अनेक महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील. धनुराशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहील. पितृसंपत्तीशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याचे योग आहेत. येणारा काळ या राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत घेऊन येऊ शकतो. नोकरी संबंधी समस्या सुटत आहेत आणि कार्यक्षेत्रात पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात गुंतलेल्यासाठी हा काळ बदल आणि प्रगतीचा ठरू शकतो. या काळात केलेले व्यावसायिक दौरे फायदेशीर ठरतील, मात्र दीर्घकाळापासूनच्या आर्थिक समस्यांना तोंड देण्याची शक्यता आहे. धनुराशीच्या लोकांसाठी हा भाग्यप्राप्तीचा काळ आहे. अचानक धनलाभ किंवा एखाद्या मोठा फायदा मिळू शकतो. करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. विशेषतः जे बदलाचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तसेच गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठीही हा योग अनुकूल आहे. 1 जूनला गुरु अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 8व्या गुरुचे गुरुबल कमजोर असले तरी कर्क राशीतील गुरु उच्चीचा असल्याने त्याचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळेल. विद्यार्थी वर्गाला कष्टाची झीज होईल. अभ्यासावरील लक्ष अबाधित राहील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची तयारी करा. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने श्रेष्ठ प्रसिद्ध व्यक्तींच्या गाठीभेटी होतील, ज्यांनी जीवनात नवा मार्ग सापडेल. आणि त्यानंतर आहे कुंभ राशी. 5 जून 2026 रोजी निर्माण होणारा मंगळ गुरु पंचक योग कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कमालीचा फायदेशीर आणि नवीन यशोशिखर गाठून देणारा ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा 2 ग्रहांमध्ये 72 अंशाचा कोन तयार होतो तेव्हा या विशेष पंचक योगाची निर्मिती होते. हा योग 5 जून रोजी सकाळी 10:29 प्रभावी होणार आहे. गुरुग्रहाच्या शुभ दृष्टीमुळे तुमची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत परिपक्व होईल. तुमचे तर्कशुद्ध विचार तुम्हाला समाजात आणि कार्यक्षेत्रात वेगळी ओळख मिळवून देतील. जर तुम्ही कला, लेखन किंवा संशोधनाच्या क्षेत्रात असाल तर तुमच्या कल्पनांना नवे पंख मिळतील आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी तुमच्या कामावर खुश राहतील. नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांना मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीकडून चांगल्या पॅकेजची ऑफर मिळू शकते. परदेशी कंपन्यांशी किंवा आयात निर्यात व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांना या योगाचा दुप्पट फायदा होईल. आर्थिक आघाडीवर हा योग तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत तयार होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत होईल. जुने अडकलेले पैसे किंवा थकीत पेमेंट अचानक हातात येईल. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळेल. मानसिक थकवा दूर होऊन तुम्ही फ्रेश अनुभवाल.
कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असल्याने शनिवारी किंवा 5 जून रोजी हनुमान चालिसाचा पाठ करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. मंगळ आणि गुरु यांच्या प्रभावाचा कुंभ राशीच्या जातकांच्या लग्नांवर अतिशय महत्त्वाचा प्रभाव पडतो. गुरु हा विवाहाचा मुख्य कारक ग्रह आहे. जर तुमच्या कुंडलीत किंवा गोचर भ्रमणात गुरुची शुभ दृष्टी कुंभ राशीवर किंवा सप्तम भावात असेल तर विवाहाचे योग अत्यंत मजबूत होतात. गुरुच्या प्रभावामुळे सुसंस्कृत, समजूतदार आणि चांगल्या पार्श्वभूमीचा जोडीदार मिळण्याची शक्यता वाढते. जर तुमचा विवाह कार्यात बऱ्याच काळापासून अडचणी येत असतील तर मंगळ गुरुचा शुभ योगामुळे ते अडथळे दूर होऊन लग्न ठरू शकते. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि त्यांच्याशी लग्न करायचे असेल तर हा काळ धाडस करून घरच्यांशी बोलण्यासाठी चांगला काळ आहे. मंगळ तुम्हाला ते धाडस देईल आणि गुरु यश मिळवून देईल. कुंभ राशीच्या जातकांसाठी मंगळ आणि गुरुची स्थिती कर्जमुक्ती आणि नवीन कर्ज घेणे या दोन्ही बाबतीत अत्यंत निर्णायक ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा भूमी, कर्ज आणि शत्रूंचा कारक मानला जातो, तर गुरु हा धन आणि भाग्याचा कारक आहे. जर तुमच्यावर आधीपासूनच मोठे कर्ज असेल तर मंगळ आणि गुरुच्या शुभ योगामुळे तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. यामुळे जुने कर्ज फेडणे सोपे होईल. कर्जाशी संबंधित काही वाद किंवा कायदेशीर अडचणी चालू असतील तर मंगळ ग्रहाच्या पराक्रमामुळे निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढते. मंगळाच्या प्रभावामुळे व्यक्ती कधीकधी अतिउत्साहात किंवा घाई गडबडीत मोठे कर्ज घेतो. विशेषतः कुंभ राशीच्या जातकांनी लोन किंवा उधारी घेताना कागदपत्रे नीट तपासावी. या काळात कोणाच्याही कर्जासाठी जामीन राहू नका, अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. आर्थिक स्थैर्य आणि कर्जमुक्तीसाठी दर मंगळवारी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण केल्याने कर्जाचा बोजा लवकर उतरण्यास मदत होते. कोणत्याही व्यक्तीला बुधवारी पैसे उधार देऊ नका आणि स्वतःही बुधवारी कर्ज घेणे टाळा. दर शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही व्यवसायात आणि नवीन आणि मोठे निर्णय घेण्याचे धाडस करा. कुंभ राशीच्या जातकांसाठी हे निर्णय फायदेशीर ठरतील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग नवीन संधींची लाट घेऊन येण्याची शक्यता आहे. हे विशेषतः तरुण खेळाडूंसाठी फायदेशीर ठरू शकते, ज्यांना शिकण्यासाठी आणि प्रगतीसाठी नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. हा काळ व्यावसायिक उपक्रमांसाठी फायदेशीर ठरू शकतो आणि अचानक घडणाऱ्या घडामोडींचेही अनुकूल परिणाम मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त तुमच्या नातेसंबंधांमधील सध्याच्या गुंतागुंती हळूहळू सुटतील. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ उपयुक्त ठरेल. दीर्घकाळ रखडलेल्या प्रकल्पांना आता गती मिळू शकते आणि ते यशाच्या दिशेने प्रगती करू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आणि चांगली दिशा आणू शकतो, ज्यामुळे भविष्यातील प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही मोठ्या संकटांनाही सामोरे जाण्यास सक्षम व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिस्पर्धी सहकार्याने तुमच्या विरुद्ध असलेला कट उघडकीस येईल. व्यवसायात तोटा होण्यास कारणीभूत असलेली यंत्रसामग्री किंवा कालबाह्य तंत्रज्ञान बदलण्याचा धाडसी निर्णय तुम्ही अचानक घ्या. नवीन यंत्रसामग्रीच्या आगमनाने उत्पादन खर्च निम्मा होईल. वाढलेल्या उत्पन्नामुळे तुमची परिस्थिती सुधारेल. सिमेंट आणि लोखंडाच्या व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. वडिलांच्या प्रकृतीत अचानक झालेल्या सुधारणेमुळे सर्वांना आश्चर्य वाटेल. संगीत किंवा ललित कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एक मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर धन आणि ओळख मिळेल. तुमची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळून निघू शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही कायदेशीर बाबीकडे दुर्लक्ष करू नये. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला दीर्घकालीन आजारापासून किंवा शारीरिक वेदनेपासून आराम मिळू शकतो. शिवाय आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत तुम्हाला कोणत्याही मोठ्या अडचणी टाळण्यास मदत करेल. जर तुमच्या घरी लग्नाला योग्य मुलगी असेल तर तिचे लग्न निश्चित होऊ शकते. शिवाय तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवल्याचा तुम्हाला आनंद होईल. या काळात मानसिक तणाव कमी होईल आणि शांतता व संतुलन टिकून राहील. भरपूर पाठिंबा मिळण्याचे संकेत आहे, ज्यामुळे अनेक कामे सहजपणे पूर्ण होऊ शकतील. त्याचवेळी अविवाहित लोकांसाठी नवीन विवाह प्रस्ताव येण्याची आणि नातेसंबंधात शुभ प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काहींना नवीन जबाबदारी किंवा बढतीसारखी संधी मिळू शकते. धनलाभाचे संकेतही या काळात दिसू शकतात.
अडकलेले पैसे परत मिळणे, जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणे किंवा अचानक आर्थिक मदत मिळणे अशा गोष्टी घडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठी डील किंवा अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. घरातील वातावरणही सकारात्मक राहू शकते. कुटुंबासोबत एखाद्या आनंदाचा क्षण साजरा होऊ शकतो. काहींना नवीन वाहन, घरातील मौल्यवान वस्तू किंवा प्रवासाचे योगही जुळून येऊ शकतात. 1 जूनला गुरु षष्ठातील कर्क राशीत प्रवेश करणार आहे. गुरुबल कमी होईल, पण गुरु आपल्या उच्च राशीत असल्याने गुरुचे पाठबळ चांगलेच मिळेल. 7.5चा प्रभाव कमी होईल. विद्यार्थी वर्ग आपल्या बुद्धीचा आणि जिद्दीच्या जोरावर मोठी मजल मारेल. अभ्यासात प्रगती कराल. नवे विषय, संकल्पना आत्मसात कराल. नोकरी व्यवसायावर प्रगतीपथावर आगेकूच कराल. आर्थिक बाजू भक्कम होईल. विवाहविषयक कार्यात प्रगती कराल. सुयोग्य जोडीदाराची निवड कराल. कौटुंबिक कलह, वाद, मतभिन्नता दूर सारून आलेल्या परिस्थितीचा सामना कराल. गुंतवणूकदारांना भरघोस लाभ होईल. अभ्यासपूर्वक गुंतवणूक भविष्यात कामी येईल. जागेबाबतचे वडिलोपार्जित जमिनीचे कामकाज धीम्या गतीने पुढे जातील. मानसिक ताण हलका करण्यासाठी छंद जोपासावेत. मित्रमंडळीच्या भेटीगाठी लाभकारक ठरतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.